धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची गाडी अंतरवाली सराटीमध्ये अडवली. आमदार कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांनी काढली महिलांची समजूत. अंतरवाली सराटी येथे गाडीसमोर उभं राहून महिला आंदोलकांनी गाडी अडवली. आम्हाला आरक्षण मिळवून द्या, संसदेचं कामकाज बंद पाडा, महिलांची मागणी. महिलांनी विचारला जाब. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी संसदेचं कामकाज बंद पाडा या मागणीसाठी आज अंतरवाली सराटी येथे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना मराठा आंदोलक महिलांनी अडवलं. यावेळी आंदोलक महिलांनी ओमराजे निंबाळकर यांना जाब विचारला. ओमराजे निंबाळकर यांनी मराठा आरक्षणासाठी पूर्णपणे सहकार्य आणि पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिल्यानंतर महिला माघारी फिरल्या आणि त्यानंतर निंबाळकर आणि पाटील हे धाराशिवकडे रवाना झाले. वर कुणाचं सरकार होतं, मग ह्याचा फायदा कुणाला झाला असता? मग कोण अडवलं तर? नाही कोणाच्या बापाचं जाऊन त्याला मोकळं करा. गर्दी करणार कितीतरी मुख्यमंत्री होऊन गेले मराठ्याचे, पण मराठ्याचा सर्वात महत्वाचं त्याची नाही ऐकत तुम्ही आपण दादाला सपोर्ट करताय, पण तो सपोर्ट तुम्हाला आम्हाला पाहिजे, लोकसभेत पाहिजे. आपल्या मला ताई तुम्हाला माझा ऐका ना, माझा ऐका. मी एकमेव खासदार आहे. मराठा आरक्षणाचा विषय लोकसभेत 7 वेळेस मांडला. सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात पहिली याचिका आली होती कुठली मराठा आरक्षणाच्या विरोधाची, त्यावेळेस मी केंद्र सरकारला हेच लक्षात आणून दिलं होतं की बाबा तामिळनाडू राज्यात सुद्धा अशाच पद्धतीनं हे आरक्षण रद्द करावं म्हणून याचिका आली. पण त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये लक्ष घालून त्याचं एक सपोर्टिव्ह ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात दिल्यामुळं 50% मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा तामिळनाडू राज्याचं आरक्षण टिकलं होतं. जर भारत देशातल्या तामिळनाडू राज्यातलं आरक्षण टिकत असेल तर मग भारत देशातला महाराष्ट्र हे राज्य आहे त्याच्यातलं हे आरक्षण आपण टिकवू शकता. आणि कदाचित त्यावेळेस जर केंद्र सरकारनं माझं म्हणणं ऐकलं असतं तर हा संघर्ष त्या ठिकाणी उभा टाकला नसता. पहिला मुद्दा हा. त्याच्यानंतर सुद्धा आरक्षण आपलं सुप्रीम कोर्टातनं रद्द झालं केंद्र सरकारनं लक्ष न दिल्यामुळे. त्याच्यानंतर परत मी वारंवार सांगत होतो की ठीक आहे बाबा, तुम्ही आता तिथं नाही लक्ष दिलं, आता तुम्हाला आरक्षण द्यायचंय, तुम्हाला कुठल्याही समाजात तीड निर्माण करायची नाही, तुम्हाला कुणाच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही, अशी जर तुमची भूमिका असेल तर 50% आरक्षणाची मर्यादा तुम्ही वाढवण्याचा कायदा कुठं करणं अपेक्षित आहे? संसदेत. आणि संसदेत जर कायदा करायचा असेल तर तुम्हाला संविधानिक दुरुस्ती आणावी लागते आणि तेवढं बहुमत त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं होतं. आणि मी त्यांना तीच विनंती वारंवार करत होतो की तुम्ही 50% आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा कायदा संविधानिक दुरुस्ती आणून संसदेत करा. तो जर कायदा आणला असता तर आता मला वाटतं जे दिलं गेलेलं आरक्षण आहे ते सुद्धा आपलं टिकलं आणि कुणाला संघर्ष करायची पाळी आली नसती. माझा सांगायचा मुद्दा हाच आहे की मी लोकप्रतिनिधी या नात्यानं मराठा आरक्षणाच्या बाबतीत जी काही गोष्टी किंवा जी काही पावलं उचलणं अपेक्षित आहे, कुठलंही आंदोलन नसताना, कारण राजकीय माणसाचं लक्ष आंदोलन झाल्याच्या नंतर जातं, पण माझं लक्ष आंदोलन होण्याच्या पूर्वीपासून होतं. मी एकमेव खासदार आहे की ज्यानं हे विषय प्राधान्यानं मांडले. त्याचं कारणही तुम्हाला सांगतो. माझ्याच मतदारसंघातल्या एका शेतकऱ्याच्या मुलीला बी फार्मसीला ऍडमिशन घ्यायचं होतं आणि मग तिचे वडील दिवसभर धाराशिवच्या कॉलेजेसमध्ये फिरले आणि त्यांच्या लक्षात आलं की 50-60